संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक वेळा राजीनाम्याची मागणी झाली। मात्र राजीनामा देण्यास नाना करणाऱ्या धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी आता तंबी दिल्याची माहिती समोर येते। राजीनामा देणार नसाल तर राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल, अशा कडक शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना इशारा दिल्याचं कळतंय। काल रात्री देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत देखील मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याबाबत स्पष्ट शब्दात सुनावलेलं होतं। अखेर सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा पाठवून दिला। दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांनी अजित पवारांनी 3 ते 4 वेळा चर्चा केली होती, अशी ही माहिती समोर येते। पुन्हा एकदा अधिक अपडेट जाणून घेऊया। अभिषेक मुठाळा आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काल रात्रीची बैठक, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका आणि आता राजीनामा समोर आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी नेमका काय स्टँड घेतलेला होता, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं, त्यांनी काय सांगितलं होतं धनंजय मुंडेंना? असल्याचं पाहायला मिळाल्यानंतर एकूणच नैतिकतेच्या याच्यावर कुठेतरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीनं राजीनामा द्यायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभीपासून घेतल्याचा आपल्याला कळतं आहे। यामध्ये 3 ते 4 वेळा अजित पवार यांच्याशी देखील त्यांची चर्चा झालेली होती। या संदर्भात धनंजय मुंडे यांच्याकडनं कुठेतरी राजीनामा घेतला पाहिजे, अशा प्रकारे देखील भूमिका मुख्यमंत्र्यांकडनं मांडण्यात आलेली होती। एकूणच 3 पक्षाचं हे सरकार आहे आणि त्यामुळे कुठेतरी तिन्ही पक्षांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांकडनं पक्षाध्यक्षांकडे हा निर्णय जो आहे तो सोपवलेला होता। त्या संदर्भात त्यांची चर्चा देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। मात्र धनंजय मुंडे कुठेतरी राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते, असं देखील यामधनं स्पष्ट होतं आहे। मुख्यमंत्र्यांकडनं देखील धनंजय मुंडे यांना सांगण्यात आलेलं होतं। मात्र शेवटी कुठेतरी मागील काही दिवसांमधल्या घडामोडी जर का पाहायच्या तर काल देखील आपल्याला आपण पाहिलं तर जे व्हिज्युअल्स आहेत, काही फोटो आहेत, ते आपल्याला सोशल माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताना पाहायला मिळालेले आणि त्यामुळे कुठेतरी उद्रेक जो आहे तो भावनांचा देखील लोकांचा होताना दिसलेला होता। आणि अशा वेळी मुख्यमंत्र्यांकडनं थेटपणे इशारा धनंजय मुंडे यांना देण्यात आलेला, एकूणच राजीनामा द्या, नाहीतर राज्यपालांना थेटपणे पत्र लिहत त्यांच्यावर काढण्याच्या संदर्भात कारवाई देखील करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। आणि त्यामुळे कुठेतरी त्यानंतर आपल्याला मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।